कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून पुन्हा एकदा या सगळ्या घटना वाढायला लागलेल्या आहेत. त्यावरती विशेषतः भाजप सरकार आल्यानंतर ज्या मनुवादाचा जो पगडा हा परप्रांतीयांवरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे. आज आपण सबर्बनमध्ये जर पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये हे असले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की इंटरनॅशनल सिटी इथे जातीवादी होतो म्हणजे हा दुर्दैवी आहे. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील एक फार मोठी महत्त्वाची बातमी, एका दलित तरुणाची, आंबेडकरी तरुणाची दादर या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि याबाबत वंचित बहुजन आघाडीने पोलीस स्थानकात धडक दिली किंवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले. नेमकं काय घडतं आहे, काय विषय चालला आहे, अजूनही जातीवादीचा प्रकार हा कुठेतरी मुंबईसारख्या शहरामध्ये जाणवतो आहे का? नेमकं काय प्रकरण घडलं आहे? आकाशजी काय सांगतायत, नेमकं काय सांगतायत? हा विषय आम्ही व्हॉट्सअपवरती वाचला, तुमच्यापर्यंत पोचलो. काय झालं आहे नेमकं? सर्वप्रथम आपले या ठिकाणी आपण या बातमीला त्या ठिकाणी कव्हरेज केलं याबद्दल मी त्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर बऱ्याच वर्षांनंतर मुंबईमध्ये अशा पद्धतीने जातीवादाच्या किंवा जातीवादी मानसिकतेतून एखादी हत्या झाल्याची ही घटना आहे. आणि वेळोवेळी आपण पाहिलं म्हणजे दलित पॅंथरशी झालेली स्थापना असेल किंवा 74 सालची वरळीतली दंगल असेल, त्यानंतर झालेलं खैरलाईंचं प्रकरण असेल, आणि या सगळ्यामध्ये ज्या संघर्ष यातना या दलित समाजाला भोगाव्या लागल्या आहेत, या कुठंतरी थोडंसं आधुनिक भारतामध्ये त्या ठिकाणी त्याचं स्वरूप बदललेलं होतं. आणि आपण आता जर पाहिलं तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून पुन्हा एकदा या सगळ्या घटना वाढायला लागलेल्या आहेत. ही जी घटना घडलेली ही प्रभादेवी येथे घडलेली आहे. अंशु कुमार नावाचा 19 वर्षाचा एक तरुण मुलगा त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहासाठी फत्तेपूर जिल्ह्यातून उत्तर प्रदेशमधून मुंबईत आला होता 1-1.5-2 वर्षापूर्वी, आणि एका चहाच्या स्टॉलवरती तो काम करत होता. त्याच्याबरोबर त्याच्या गावातले एक 4-5 तरुणसुद्धा आले होते की जे वेगवेगळ्या जाती धर्माचे होते आणि ते एकत्र राहत होते. आणि या तरुणांमध्ये सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही पोस्ट पाहायला मिळतात यातून सतत आंबेडकरी विचारधारा आणि मनुवादी विचारधारा यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडंसं डिबेट होत होतं, वाद होत होते. परंतु हे वाद फक्त वैचारिक न राहता त्यांच्यामध्ये मग त्या ठिकाणी हातापायी व्हायला लागली, मारामाऱ्या व्हायला लागल्या. आणि हा अंशु कुमार सतत आपल्या कुटुंबियांना कळवत होता की हे लोक माझ्यासोबत अशा पद्धतीने वागतायत. एक 6 महिन्यापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये अक्षरशः एक बॉटलसुद्धा फोडण्यात आली होती. त्या टपरीचे जे मालक आहेत त्यांनी जर त्याच वेळेला त्याची तक्रार केली असती किंवा त्यातला व्यवस्थित पद्धतीने हाताळलं असतं, पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली असती, तर कदाचित 1 तारखेची घटना घडली नसती. परंतु त्या मालकांनी त्याला त्या ठिकाणी थोडंसं दुजोरा दिला आणि त्यानंतर हे लोक एकत्र राहत होते. आणि 1 तारखेच्या रात्री, बरोबर 31 तारखेच्या रात्री अंशु कुमार याला प्रचंड दारू पाजण्यात आली होती आणि त्याला कामगार नगरच्या गेटवरती सोडण्यात आलं होतं. तिथल्या काही रहिवाशांनी त्याला त्याच्या रूममध्ये नेऊन सोडलं आणि सांगितलं की हा खूप दारू पिला आहे, याला घरात झोपवा म्हणून. आणि घरात त्या गेल्यानंतर त्या रूममध्ये त्याच्या सहकार्यासोबत त्याचे परत वाद झाले आणि तो सहकारी सतत मागच्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून त्याला धमक्या देत होता जीवे मारण्याच्या. आणि या वादाचं स्वरूप अशा पद्धतीने झालं की त्याच्या सहकार्याकडून त्याचा खून झाला. आता खून झाल्यानंतर त्या सहकार्याने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं जे बॉडी आहे किंवा त्याला त्याच्या घराच्या बाहेर एक पाण्याचं नळ आहे तिथे आणून टाकलं आणि लोकांना सांगितलं की हा नळावरून घसरून पडला, दारू पिला आहे. पोलिसांना बोलवण्यात आलं तिथे. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा कुठेही त्या ठिकाणी पडून वगैरे काही त्याचा मृत्यू झालेला नसून हा घातपाताचा प्रकार आहे. त्याच्या गळ्यावरती ज्या पद्धतीचे निशाण आहेत, त्याच्या डोळ्याला जे मार लागलेला आहे, डोक्याला मार लागलेला आहे, मल्टिपल डॅमेजेस झालेले होते. आणि याच्यातून मग पोस्टमॉर्टम केल्यानंतर लक्षात आलं की हा खून आहे. पोलिसांनी त्यानंतर चौकशीला सुरुवात केली. तोपर्यंत वीरेंद्र पाल नावाचा जो तरुण त्याच्यासोबत काम करत होता तोपर्यंत शांत राहिला. पण पोलिसांनी त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं. दादर पोलीस स्थानकाच्या त्या ठिकाणी मी आभार मानतो. त्या वीरेंद्र पालला त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वतःचा गुन्हा देखील कबूल केलेला आहे.
सध्या तो पोलिसांच्या अटकेत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु अंशू कुमारच्या कुटुंबियांचे सतत त्या ठिकाणी त्यांना एक आरोप आहेत की या गुन्ह्यामध्ये एकटा वीरेंद्र पाल नसून बऱ्याच लोकांनी मिळून हा खून केलेला आहे. आणि आंबेडकरी विचारधारेला मांडणाऱ्या किंवा लोकांमध्ये धडारीने मांडणाऱ्या आणि मनुवादी विचारधारा या देशासाठी कशी घातक आहे हे दाखवणाऱ्या तरुणाचा त्या ठिकाणी हा झालेला खून आहे. आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या मुंबई शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी आलेल्या तमाम इतर जे परप्रांतीय इतर भाषिक आहे यांना या चॅनल्सच्या माध्यमातून माझी विनंती आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन राहण्याचा, वास्तव्याचा, यासोबतच नोकरी करण्याचा, खाण्यापिण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे, हा अधिकार आपल्याला कुठल्याही त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टीमुळे मिळालेला नाही आहे. हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि आपलं या ठिकाणी वास्तव्य करत असताना अशा पद्धतीचे गुन्हे घडता कामा नये यासाठीची काळजी घेतली पाहिजे. आणि या सगळ्या लोकांना ज्यांच्यावरती विशेषतः भाजप सरकार आल्यानंतर ज्या मनुवादाचा जो पगडा हा परप्रांतीयांवरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे, आज आपण सबअर्बनमध्ये जर पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये हे असले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की हा एक खून झालेला आहे आणि याची न्यायालयीन लढाई आम्ही लढतो आहे. परंतु इथून पुढं असा कुठलाही प्रकार करण्याचा जर त्या ठिकाणी किंवा अशा कुठल्याही गोष्ट करण्याचा जर या मनुवादी लोकांनी या मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एकच लक्षात ठेवावं की बाबासाहेब आंबेडकरांचा नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या मुंबईमध्ये आहेत. बाबासाहेबांचे त्या ठिकाणी विचारधारेचे लोक या मुंबईमध्ये आहेत. ते या मुंबईमध्ये असा जातीयवाद इथून पुढे होऊ देणार नाहीत. आकाशजी, पोलिसांना याबाबत हे खरोखर जातीय तेढीतून कुठेतरी हत्या झाली असे काही थेट पुरावे पोलिसांच्या हाती लागले का? असे थेट पुरावे अजूनपर्यंत कुठलेही रिटर्न एव्हिडन्सेस पोलिसांकडे नाही आहेत. पण ज्या आमच्या किंवा व्हॉट्सअप मेसेजेस किंवा आपण फेसबुक पोस्ट किंवा इतर काही असे त्याचं सतत कुटुंबासोबत फोनवरती बोलणं होत होतं. त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या कुटुंबियांना, जे त्याचे भाऊ आहेत, जे त्याचे कझन्स आहेत, जे चळवळीमध्ये ॲक्टिव्ह आहेत, त्यांना तर सतत कळवत होता की हे लोक माझ्याबरोबर जातीवादी पद्धतीने वागत आहेत, ये मेरे से छुआछूत कर रहे हैं और झगडे कर रहे हैं, ये मुझे धमक्या दे रहे कि ये मुझे मार डालेंगे. आणि अशा पद्धतीने ते बोललं होत होतं. परंतु एकाच गावातले असल्यामुळे साधारणतः त्यांनी त्याला तितकंसं सिरियसली घेतलं नाही. आणि याचा परिणाम आज आपण पाहतोय कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये एक आहे की हा जो वर्ग आहे, विशेषतः परप्रांतीय जे मुंबईमध्ये राहतात, यांच्यामध्ये आंबेडकरी विचारधारेला मांडणारा वर्ग आणि मनुवादी विचारधारेला मांडणारा वर्ग आणि याच्यातून होणारे जे संघर्ष आहेत कुठेतरी आज मुंबईमध्ये बाहेर यायला लागलेले आहेत. आणि फुले शाहू आंबेडकरांना मानणारा हा जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना मुळात घडणंच दुर्दैवी आहे. आणि इथून पुढं अशा कुठलीही घटना महाराष्ट्रात आम्ही होऊ देणार नाही याची त्या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. मला 1 तारीखला आम्हाला एक म्हणजे कॉल आलं होतं. म्हणजे ते UP वरून आलेले पक्ष कार्यालयामध्ये आलेलं होतं की हमारा बेटा का ऐसा कुछ मतलब जान से कोई मार डाला करके. आम्ही विचारलं मग पक्ष कार्यालय कुठून आलं, कोण होतं, तर म्हटलं की UP वरून फतेपूर म्हणून काय डिस्ट्रिक्ट आहे तिथून आले. मग आम्ही चौकशी केली. पहिल्या तर आम्हाला समजलं की ते दादर पोलीस स्टेशन फक्त ॲक्सिडेंटल डेथ सांगितलं. मग नंतर आम्ही ते डीपली गेलो तर आम्हाला माहिती पडलं की ते ॲक्सिडेंटल नाही आहे, ते मर्डर आहे. मग मर्डरनंतर आम्ही तिथे पूर्ण आम्ही कायदेशीर सल्लागारमध्ये पण आपलं नाव जरा येत आहे तिथे. आम्ही पूर्ण डिटेल्समध्ये विचारलेले, फॉरेन्सिक झाला काय, हे झालं काय, म्हणजे PM झालं काय, तर त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण माहिती पडलेलं आहे. दादर पोलीस स्टेशनने पूर्ण बोललं, फक्त एक पंचनामा आमचा राहिलेला आहे. बाकी आम्ही सर्व जे प्रोटोकॉल्स असतात मर्डरचं ते पूर्ण आम्ही तिथे सॉल्व केलेलं आहे. मग इथे आरोपीमध्ये किती आरोपी आहेत तिथे आम्हाला माहिती पडलं की एकच आरोपी. आम्ही बोललो एवढा मोठा हत्या ज्या पद्धतीने त्यांचं काय म्हणतात नेकवर त्याचे दागबीग आम्हाला दिसलेले एकपेक्षा अधिक होऊ शकतो. त्यांनी बोला आम्ही इंटरोगेशन करत आहे. तर सध्या तर आम्हाला CDR रेकॉर्ड जे काय आम्हाला तपासही भेटलेलं आहे, मतलब फर्स्ट रिपोर्ट बनतात त्याला, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 2च त्या रात्री 2च तिथे होतं. आम्हाला एवढं माहिती पडलं. मग आम्ही नंतर त्याला
PMBM सर्व झाल्यानंतर त्यांचं वडील पण तिथे आले, गावातून आलेले आहे. त्यांना आम्ही जे पद्धतीने जे मदत पाहिजे वंचित बहुजनाला आम्ही ते पूर्ण तिथे केलेलं. पण आम्हाला इथे एक असा मुंबई महानगरमध्ये सिटी आहे, हे इंटरनॅशनल आज एक दर्जा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये की इंटरनॅशनल सिटी. इथे जातीवादी होतो म्हणजे हा दुर्दैव आहे आपल्याला. तर हा जातीवादी आता आपण 26 जानेवारी पण आपल्याला एक पाहायला भेटलं आहे की गिरीश महाजन कसं की डायरेक्ट ज्यांनी संविधान लिहिलं त्यानेच डावललेलं आहे. म्हणजे असा कुठे झाला नाही पाहिजे. आणि जर होतो असा पण आम्ही वंचित बहुजन आघाडी आमचा राष्ट्रीय अध्यक्ष मान्यश्री श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आम्ही इथे आहे. आणि कोणाला पण असा काय प्रॉब्लेम पण झाला तर आम्ही इथे सक्षम आहे. जे काय आम्हाला करायचं आम्ही तिथे लोकांना न्याय द्यायला बसलेलं. पण आम्ही आमचा एकच विचार आहे की असं झाला नाही पाहिजे, कुठलाही जातीवाद करायला नाही पाहिजे. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की मराठी माणसं आणि ते जातीवादी हा कधीपर्यंत देश प्रगती होत आहे. आज जापानवरती हिरोशिमा नागासाकीवरती जे न्यूक्लिअर अटॅक झालेलं आहे तरीसुद्धा टेक्निकलमध्ये ते पूर्ण जगामध्ये नंबर 1 आहे. आणि जे भारतमध्ये बोलतो हे देश सोने की चिडिया आहे. आणि आपण आजपर्यंत त्याच मुद्द्यावरती अटकले की जातीवादी हा छुवाछूत हा खालचा वर्ग हा मोठा वर्ग. अरे शिक्षण घ्या, मोठं व्हा, टेक्निकलमध्ये ये जावा. आपण कधी सुपर इंडिया सुपर पॉवर कंट्री कधी होणार हा सर्व आपल्याला विचार हा सर्व काढून टाकायला पाहिजे. तेव्हा काय आपण नवीन भारत आपण इथे निर्माण करू शकतो. आणि कसं पण करून हा जातीवादी आपल्याला इथे खतम करून टाकायला पाहिजे. आणि आपण याच्यामध्ये गंभीरमध्ये आपण वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये गंभीरमध्ये उभा आहे, स्टँड बाय आहे. आणि याच्या पुढे आपण सर्वांना आवाहन करतो की कोणी जातीवाद करू नका. आपलं प्रगती झाला पाहिजे, आपल्या घरातल्या लोकांचं प्रगती झाला पाहिजे. शिक्षण घ्या, शिक्षण वागिण्याचा दूध आहे म्हणतात. शिक्षण घ्या, टेक्निकलमध्ये जावा, मोठे बना. जातीवादी करून काय भेटणार? शेवटी तुम्हाला कुठे ना कुठे गुन्हा दाखल होणार, त्यांचं पण आयुष्य खराब. जे समोर जे माणसं बोलणार त्याचं पण आपण बघत आलेलं आहे. किती जातीवादी केसमध्ये जे आरोपी असतात आणि पीडित असतात दोघांनाही नुकसान होतं. काय भेटणार आपल्याला हे जातीवादी करून? जरा विचार करा. आणि बाबासाहेबाचं संविधान एकदा वाचा. याच्यामध्ये आर्टिकल 14 आर्टिकल 20मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही कुठल्याही जातीचं असो भारतामध्ये कुठे पण जाऊन तुम्ही कुठलंही काम करू शकतो, अभ्यास घेऊ शकतो, तिथे तुम्ही राहू शकतो. ठीक आहे. आणि याच्यावरती आपण जास्त बोलू नका, बोलायचा इच्छा नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचे हे पदाधिकारी होते. कुठेतरी जातीयवाद मुंबईत दिसायला लागला आहे. भाषिक वाद, प्रांतीयवाद, तसा जातीयवाद अशा अनेक प्रकारचे वाद आता मुंबईत उफाळून यायला लागलेत. असं कुठेतरी चित्र निर्माण होतं आहे की काय? आणि हा एक लोकशाहीला बाधक किंवा घातक प्रकार घडायला लागला आहे की काय असं आहे. गुज्जेटी यांनी बोलताना मराठी भाषिक वाद हा देखील उल्लेख केला. या ठिकाणी एका तरुणाची निर्दयी हत्या झालेली आहे. हे खरोखर घृणास्पद आहे, निंदनीय आहे. कुठेतरी या गोष्टीला आळप बसला पाहिजे. परप्रांतीय म्हणू शकतो आपण किंवा बाहेरून मुंबईसाठी नोकरी पोटापाण्यासाठी रोजगार करायला आलेल्या लोकांना कुठेतरी अशा यातना सहन कराव्या लागत आहेत, त्यांच्या कुटुंबियांना सहन करावे लागतात. हे कुठेतरी चुकीचं घडतं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये हे अशी प्रकार घडणं म्हणजे मुंबईला आणि मुंबईसारख्या सोन्याच्या नगरीला कुठेतरी गालबोट लागल्यासारखं आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा.